मुंबई आग्रा महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात, 6 जण ठार तर 26 जण जखमी. लळिंग घाटात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाळूच्या डंपर आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक, मागून बस धडकली. मुंबई आग्रा महामार्गावर पहाटेच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. लळिंग घाटात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाळूच्या डंपरमुळे हा तिहेरी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 6 जण ठार तर 26 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर अपघातग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या टोल कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यू झाल्याने टोल कर्मचाऱ्यांनी महामार्ग बंद करत आंदोलन केलं आहे. सुरक्षेच्या साधनाअभावी हा अपघात झाल्याचा आरोप टोल कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी मोहाडी पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व नागरिक घटनास्थळावर दाखल झाले होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास लळिंग घाटात वाहतूक कोंडी असल्याने वाळूने भरलेला डंपर विरुद्ध दिशेने जात असल्याने डंपर आणि दारूने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना वाचवण्याचा टोल कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात पाठीमागून येणारा ट्रॅव्हल्स बसही दारूच्या ट्रकवर धडकल्याने अपघातातील मदत करणाऱ्या दोघांचा जीव गेला आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातातील जखमींना व मृतांना मोहाडी पोलिसांसह लळिंग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात लक्झरी चालक जावेद खान वय वर्ष 43 राहणार बडवानी मध्य प्रदेश, अपघातग्रस्तांना मदत करणारा मनोज नरवाल वय वर्ष 32 राहणार टोकरे मालेगाव व टोल कर्मचारी गणेश हिरामन थोरात वय वर्ष 35 राहणार हटकरवाडी चितौड रोड धुळे यांच्यासह अन्य 3 मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये सुरभी महाजन वय वर्ष 32, शिवाय महाजन वय वर्ष 9, दीपक वालकाय वय वर्ष 26, सपना महाजन वय वर्ष 40, अनिता वालकाय वय वर्ष 45, विजय सिंग वय वर्ष 50, तबरिश अन्सारी वय वर्ष 45, सपना दिवान वय वर्ष 35, इम्रान खान वय वर्ष 35, भावना हटकर वय वर्ष 28, हुसेना वय वर्ष 32, सामीन सय्यद वय वर्ष 45, शकीला सय्यद वय वर्ष 50, सय्यद आयुब वय वर्ष 45, शैलेश आक्य वय वर्ष 22, जैबन अली वय वर्ष 58, मुस्कान खान वय वर्ष 22, अनिल वर्मा वय वर्ष 53, अरविंद जैन वय वर्ष 47, अजय कुमार वय वर्ष 26, सईद मोहम्मद वय वर्ष 31, अंकित राजपूत वय वर्ष 24, अभिजित आपटे वय वर्ष 25, कनक सोनी वय वर्ष 19, संगीता सोनी वय वर्ष 47 इत्यादी या तिहेरी अपघातात जखमी झाले. या अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये 26 प्रवासी प्रवास करत असल्याचं माहिती समोर आली आहे. यातील प्रत्यक्षदर्शींच्या आरोपानुसार ट्रॅव्हल चालकाला झोप लागत असल्याची माहिती ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे. एकंदरीतच या तिहेरी अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला होता. वाळूने भरलेल्या डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मोहाडी पोलीस करत आहेत. मेरा नाम सुरभि महाजन है और मैं महेश्वर से हूँ. हम लोग नासिक से धामनोद आ रहे थे. उसी बीच रास्ते में शायद ड्राइवर को नींद लगी, पता नहीं क्या हुआ, और ड्राइवर हमारी बस जो कंट्रोल खो के सीधा ट्रक में घुस गई. आगे का पूरा पोर्शन. बस में बहुत सारे लोग घायल है, बच्चे भी है छोटे, बहुत से लोगों की डेथ भी हुई है. क्या ऐसा आपघात हुआ? आपका नाम बोलो. मेरा नाम है शुद्धि हुसैन. मैं बॉम्बे से इंदौर आ रहा था संडे नाइट में. तो एकदम से अचानक से 3-3:15 बजे के आसपास एकदम ज़ोर से आवाज़ आई और सारे लोग एकदम इधर उधर फेंका गए और बर्ड्स पैसे सब इधर उधर फेंका गए. फिर उसके बाद गाड़ी में से एकदम धुआं निकलने लगा. ऐसा लगा कि जैसे आग पकड़ लेगी. तो बाहर के लोगों ने और अंदर के लोगों ने सारे खिड़कियों के दरवाजे तोड़े और उसके बाद सारे बच्चों को, लेडीज़ों को, जितने भी सीनियर सिटीजन है सबको बाहर निकाला. सब ने अपना अपना सामान फटाफट बाहर निकाला. बहुत से लोग इंजर्ड हुए उसके अंदर. सारे लिया के रोड पर वहाँ से हमें यहाँ धुलिया सिविल हॉस्पिटल में यहाँ पर एडमिट करा. यहाँ पर हमारा ट्रीटमेंट पता है
ऐसा लगता है कि कोई गाड़ी वहाँ पर कुछ पहले से एक्सीडेंट गाड़ी थी और उसी के अंदर हमारी बस जाके और ड्राइवर ने ऐसे कैसे ही बस के अंदर जो है तो कि हिट मार दी। तो ऐसा लग रहा है या तो ड्राइवर को नींद लग गई या उसको कुछ दिखा नहीं या ऐसा हो गया, ये तो हम नहीं बता सकते। क्या नाम सर आपका? मेरा नाम शब्बीर हुसैन है। शब्बीर हुसैन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.